नमस्कार, स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी कटोरी ब्लाउजची कटिंग घेऊन आलेली आहे। बघा, खूप इझी आणि सोप्या भाषेत सोप्या मेथडनी मी ही कटिंग तुम्हाला आज दाखवणार आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच कटिंग बघायला मिळणार आहे। ही कटिंग आहे 40 साइजच्या ब्लाउजची, पण तुम्हाला 38 साइजचा जरी ब्लाउज कट करून स्टिच करायचं असेल तर हीच कटिंग तुम्ही यूज करू शकता। फक्त तुम्ही जेव्हा बाहीची कटिंग करणार आहात तर तिथे मी जसं 40 साइजच्या ब्लाउजसाठी छातीचा चौथा भाग टाकलेला आहे, तर त्याच ठिकाणी तुम्हाला छातीचा चौथा भाग टाकून त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे 38 साइजच्या ब्लाउजसाठी। आणि जर तुम्ही 40 साइजचा ब्लाउज स्टिच करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला जशी मी ड्राफ्टिंग आणि कटिंग केलेली आहे स्लीवची पूर्ण, तशीच तुम्हाला सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जराही तुमचं महत्त्वाचं काही वाटलं, माझा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखी एक सांगायचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मी कटोरी कशी वाढवायची हे सुद्धा दाखवलेलं आहे आणि स्लीवची ड्राफ्टिंग कशी करायची हे सुद्धा डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ चुकवू नका, पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप बघा। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आता आपण ड्राफ्टिंग करून घेऊ। सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट रेडी करणार आहोत, तर त्यासाठी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ। आता या स्ट्रेट लाईनीपासून वरच्या साईडला आपल्याला 14+1 अशी 15 इंचावर 2 मार्किंग करायची आहे। या 2 मार्किंग झाल्यानंतर या मार्किंगवरच आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू। या लाईनीवरती आता 5.5 इंचावर मार्किंग करायची शोल्डरची, खाली सुद्धा एक 5.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता या लाईनीवरती आपण मुंडा खोलीची लाईन टाकणार आहोत। 6.5 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी आणि इथे सुद्धा ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता या लाईनीवरती 11.5 इंचावर मार्किंग करूया। 10+1.5 इंच, 11.5 इंचावर खाली सुद्धा मार्किंग करायची कमरेच्या आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता आपल्याला मुंडाचा आकार द्यायचा आहे, तर 1.25 इंचावरून आपण आकार देणार आहोत बॅक साईडचा। फ्रेंच कर्व घेऊन छान असा सर्कल ड्रॉ करून घ्यायचा। कमरेच्या साईडला 1 इंच आतमध्ये मायनस करायचा आणि एक मार्किंग करायची आणि एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे। आता आपण त्याला कट करून घेऊ। व्यवस्थित जी क्रॉस लाईन होती ती कट करायची। आर्म होलचा जो आकार आहे तो कट करायचा। जी आपण ड्राफ्टिंग केलेली आहे त्याच लाईनीवरती आपल्याला कट करायची आहे, म्हणजे आपली ड्राफ्टिंग सुद्धा चुकणार नाही आणि त्यामुळे आपल्या ब्लाउजला सुद्धा काही इश्यू येणार नाही। आता ही खालची जी एक्स्ट्रा लाईन आहे ती कट करून घेऊ आपण। इथे बघा, हा आपला बॅक पार्ट रेडी आहे। आता फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करून घेऊ। सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ। त्यानंतर या लाईनीच्या वर आपल्याला 14+1.5 इंच अशी 15.5 इंचावर 2 मार्किंग करायची आहे। या 2 मार्किंग झाल्यानंतर याच मार्किंगवर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। आता या स्ट्रेट लाईनीवरती 5.5 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी। या मार्किंग झाल्यानंतर इथे सुद्धा एक छोटी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता या लाईनीवरती 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे। थोडी पुढे सुद्धा 6.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन 6.5 इंचाच्या मार्किंगवर ड्रॉ करून घ्यायची। आता या लाईनीवरती आपल्याला 11.5 इंचावर मार्किंग करायची आहे। थोडी कमी पडली होती ती आपण ड्रॉ करून घेऊ। 11.5 इंचावर खाली सुद्धा मार्किंग करायची आहे कमरेला आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर मुंड्याचा आकार देण्यासाठी क्रॉस मार्किंग आपल्याला 1 इंचावर करायचा आहे। आता या 1 इंचावर आपण फ्रेंच कर्व ठेवून छान असा सर्कलमध्ये आकार देऊन घेऊ। फ्रेंच कर्व व्यवस्थित सेट करायचा, म्हणजे आकार व्यवस्थित येतो। त्यानंतर आपण इथे गळ्याच्या साईडला 2.25 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि खालच्या साईडला 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत। उंची आहे आपली 6.5 इंच, तर आपण 7 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ, म्हणजे एक बॉक्स इथे रेडी करायचा गळ्यासाठी। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला कमरेच्या साईडला क्रॉस पट्टीची मार्किंग करायची आहे 3.5 इंचावर आणि बाहेरच्या साईडला 2.5 इंचावर मार्किंग करायची। ही एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची क्रॉस पट्टीची। त्यानंतर 3.5 इंचाची जी मार्किंग आहे तिथून वर 3 लाईन इतकी, म्हणजे 1/2 इंच
वर मार्किंग करायची आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने थोडा कर्व आकार द्यायचा तिथे। आता आर्म होल मध्ये आपण 2.5 इंचावर मार्किंग करूया। 2.5 इंच आणि 2.25 इंचावर मार्किंग करून झाल्यानंतर गळ्याच्या साईडला 1.25 इंचावर मार्किंग करायची। त्यानंतर क्रॉस पट्टीची जी लाईन आहे तिचा सेंटर काढायचा, त्या सेंटरवर मार्किंग करायचं आणि त्या मार्किंग पासून पुढे 1/2 इंचावर परत एक मार्किंग करायचं। आता आकार देताना जे 1/2 इंचाचं मार्किंग आहे त्याच्या सेंटरला टच करायचं आहे कटोरीचा आकाराला। इथे आपला हा बघा फ्रंट पार्टची ही जी ड्राफ्टिंग आहे ती कटोरीचा आकार देऊन कंप्लीट झालेली आहे। आता गळ्याचा आकार देऊया। फ्रेंच कर्व ठेवला आहे, हा आकार सुद्धा टच करून घेऊया गळ्याला व्यवस्थित। आता आपण कट करून घेणार आहोत। जी लाइनिंग आहे, जी मार्किंग आहे आपली, म्हणजे जी आपण ड्राफ्टिंग केलेली आहे त्याच ड्राफ्टिंगवर त्याच लाईनीवर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता आपण ही क्रॉस पट्टी सुद्धा कट करून घेऊ। ही खालची जी एक्स्ट्रा लाईन आहे ती कट करायची, म्हणजे आपली क्रॉस पट्टी ही सेपरेट होते। आता गळ्याचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आधी। त्यानंतर कटोरी आणि साइड पार्ट हे वेगळे वेगळे करायचे। हे बघा साइड पार्ट, क्रॉस पट्टी आणि कटोरी। आता ही कटोरी आपण वाढवायची आहे, त्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे, त्यावर ही कटोरी जशी आहे निघालेली तशीच्या तशी ड्रॉ करून घ्यायची। व्यवस्थित ड्रॉ करायची जशी निघाली आहे तशीच, कारण आपण ही जी निघालेली कटोरी आहे ही तिथे यूज करू शकत नाही, तिला वाढवावी लागते। त्यानंतर दोघं पॉइंट बघायचे कॉर्नरचे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता या स्ट्रेट लाईनीवर बाहेरच्या साईडला 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि आतल्या साईडला 1 इंचावर मार्किंग करायची। आता ही जी बाहेरची बाजू आहे तिथे एक क्रॉस लाईन ड्रॉ करून जॉईंट करून घ्यायचं, वरच्या साईडला 1/2 इंच वाढवायचं। आता ही जी लाईन आहे त्या लाईनीचा आपल्याला सेंटर काढायचा आहे, जिथे 1 इंच आणि 1.5 इंचाची मार्किंग आहे तिथपर्यंत मेजर करायचा आणि सेंटर काढून घ्यायचा। आता या सेंटर पासून खाली आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि छोटी अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर बरंच होईल, पण इथे मी केलेली नाहीये। दोघं मार्क मेजर करायचे, सेम लेंथ आली पाहिजे आणि हे दोघं मार्क आपण जॉईंट करून घेऊ। दोघं लाईनी या सेम लेंथ आली पाहिजे हे बघायचं आणि ही गोलाकार अशी कटोरीचा शेप देऊन कटोरी रेडी करायची। इथे बघा आपली ही कटोरी रेडी झालेली आहे। आता आपण कट करून घेणार आहोत। व्यवस्थित ज्या लाईनी आहेत, जसं आपण ड्रॉ केला आहे त्याच लाईनींवरती आपली कैची ही चालायला पाहिजे, म्हणजे आपले आकार चुकत नाही। व्यवस्थित कट करायचं लाईनींवरती। क्रॉस मार्किंग जी आहे ती सुद्धा व्यवस्थित कट करायची। आता हे जे दोघं पॉइंट आहे ते एकमेकांवर ठेवून बघायचं। एक्स्ट्रा जर का कागद बाहेर येत असेल तर तो कट करून घ्यायचा। बघा इथे एकदम केसाच्या साईजचाच कागद बाहेर येतो। इथे कटोरी सुद्धा रेडी झालेली आहे। आता आपण स्लीव रेडी करणार आहोत 40 साईजच्या ब्लाऊजसाठी। एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे इथे। आता या स्ट्रेट लाईनीपासून वरती 10 + 1/2 इंच अशी 11.25 इंचावर मार्किंग करायची आहे आपल्याला। तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। हा आपला बॉक्स आपण रेडी करत आहोत। आता 10 इंच म्हणजे छातीचा चौथा भाग जितका असेल तितकी मार्किंग करायची बाहीच्या रुंदीला आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर फोल्ड साईडला आपल्याकडून 1 इंचावर मार्किंग करायची आहे आपल्याला। इथे 1 इंचाची मार्किंग करायची। या लाईनीवरती 3 इंच डाऊन जायचं आणि त्या मार्किंग पासून आतमध्ये आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे आणि ती छोटीशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर ही 1 इंचाची मार्किंग जी आहे दोघं त्या एका क्रॉस लाईनीने ड्रॉ करून घेतल्यानंतर त्या लाईनीचा आपल्याला सेंटर काढायचा आहे, क्रॉस लाईनीचा, आणि जे दोघं साईडचे पार्ट आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला सेंटर काढायचा आहे। म्हणजेच की त्या क्रॉस लाईनीचे आपल्याला 4 पार्ट रेडी करायचे आहेत। आता हे 4 पार्ट रेडी झालेले आहेत। तर पहिला जो पॉइंट आहे तिथून आपल्याला 1/2 इंच वर आणि या पॉइंटपासून 1/2 इंच खाली अशी मार्किंग करायची आहे। फ्रेंच कर्व घ्यायचा, सेंटर जो आहे लाईनीचा त्याच्यावर आपल्याला फ्रेंच कर्व व्यवस्थित ठेवून 1/2 इंचावरून आपल्याला कर्व असा आकार द्यायचा आहे। फ्रेंच कर्व उलटा करून खालच्या साईडचा जो कर्व आहे त्याचा आपण आकार देऊन घेऊ। या साईडला 1 इंचाहून आतमध्ये जायचं, मायनस करायचं आणि एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथे आपली स्लीवची ड्राफ्टिंग सुद्धा रेडी झालेली आहे। आता आपण तिला कट करून घेऊ।
ही जी एक्स्ट्रा लाईन आहे ती कट करायची आधी। व्यवस्थित कट करायची, घाई करायची नाही, कमी जास्त कट व्हायला नको। आता ही जी क्रॉस लाईन आपण ड्रॉ केली आहे ती सुद्धा आपण कट करून घेऊ। बघा मी इथे अजिबात घाई करत नाहीये। आता ही जी 1 इंचाची स्ट्रेट लाईन आहे ती कट करायची आणि जी वरची स्ट्रेट लाईन जी जात आहे कर्व पर्यंत ती कट करायची आणि मग वरचा कर्व कट करायचा। व्यवस्थित कट करायचा वरचा कर्व। आता पेपर ओपन करायचा आणि हा जो खालचा कर्व आहे तो कट करायचा। आता हा आपला कर्व कट झालेला आहे आणि आपली स्लीव सुद्धा रेडी झालेली आहे। आपली स्लीव आणि सर्व पार्ट जे आहेत ब्लाउजचे ते सुद्धा कट करून व्यवस्थितरित्या आपण तयार करून घेतलेले आहेत। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।